नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज हा जो लेक्चर आहे हा लेक्चर मी खास तुमच्यासाठी घेतोय। म्हणजे जो सध्या चर्चेचा विषय आहे, या चर्चेच्या विषयावरती आपण थोडंसं जो काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये या विषयावरती चर्चा होते त्याच्यावरती आपण पण चर्चा करूयात। काय आहे नेमकं नॅनो युरिया? मित्रांनो, ज्यावेळेस आपण पाहतो की आपण 2022-23 हा वर्ष भारताचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करतोय। ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारतामध्ये खूप मोठी समस्या होती अन्नधान्याची। मग अन्नधान्याची समस्या होती, तर ह्या अन्नधान्यावरती मात करून आपल्याला पुढे यायचं होतं। म्हणजे अन्नधान्याचं उत्पादन आपल्याला वाढवायचं होतं। यासाठी आपण 1954च्या या 1950 ते 1960च्या दशकामध्ये म्हणजे 1954 मध्ये आपण अमेरिकेसोबत एक PL 480 नावाचा एक करार केला। या करारातून आपल्याला असं दिसलं की आपण अमेरिकेमधील जो काही गहू आहे तो गहू आपण आयात केली अन्नधान्यासाठी। मग ही अन्नधान्याची समस्या वाढतच जात होती। त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 1962चं भारत आणि चीनचं युद्ध असेल, 1965चं भारत आणि पाकिस्तानचं युद्ध असेल, 1971चं भारत आणि पाकिस्तानचं युद्ध असेल किंवा 1999चं भारत आणि पाकिस्तानचं युद्ध असेल। या युद्धांमुळे काय परिस्थिती होते हे सगळ्यांना माहिती आहे। युद्ध हे कोणत्याच देशांना परवडत नाहीये हे सर्वांना माहिती आहे। परंतु यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपण 1 मे 1960 ला आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, कारण की तुम्हाला माहिती आहे 1956 ला द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण झालं। द्विभाषिक मुंबई राज्य म्हणजे गुजराती भाषेचं गुजरात राज्य आणि मराठी भाषेचं महाराष्ट्र राज्य। ह्या दोन्ही भाषेमधून एक दोन राज्ये एकत्र करण्यात आले आणि यांचे पहिले मुख्यमंत्री म्हणून म्हणजे द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांची निवड झाली। मग माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र आणि गुजरात द्विभाषिक मुंबई राज्याची धुरा सांभाळली आणि महाराष्ट्राची पायाभरणी करण्याचं काम माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं। मग असंच पुढे चालायला लागलो आपण। 1 मे 1960चा दिवस येतो। 1 मे 1960 ला महाराष्ट्रामध्ये 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्यामध्ये एक खूप म्हणजे आपण असं म्हणूया 1 मे 1960 ला महाराष्ट्राच्या एक खुशीचा वातावरण। म्हणजे या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि याच दिवशी गुजरात राज्याची पण निर्मिती झाली। म्हणून आपण 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन, गुजरात दिन आणि जागतिक कामगार दिन म्हणून आपण साजरा करतो। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पुढे जाऊन मी तुम्हाला असं सांगेल 1962च्या युद्धामध्ये आपल्याला 1962चं युद्ध न परवडणारं होतं, कारण की आपल्याकडे खूप मोठ्या समस्या होत्या, अन्नधान्याच्या समस्या होत्या। 1963 मध्ये महाराष्ट्राची धुरा माननीय वसंतराव फुलसिंग राठोड नाईक यांच्याकडे जाते। माननीय वसंतराव नाईक फुलसिंग राठोड नाईक यांच्याकडे जाते आणि यांच्याकडे गेल्यानंतर 1963 मध्ये माननीय वसंतराव नाईकांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आणि सांगितलं महाराष्ट्र 2 वर्षामध्ये मी अन्नधान्य स्वयंपूर्ण करणार, म्हणजे अन्नधान्यामध्ये एक हरित क्रांती घडवून आणणार। मग यामध्ये वसंतराव नाईकांनी सांगितल्याप्रमाणे 1965-66 साल हे हरित क्रांतीचं वर्ष म्हटलं गेलं। एक हरित क्रांतीमध्ये तुम्हाला सांगतो, हरित क्रांती अन्नधान्य एका बाजूला वाढलं गेलं, परंतु दुसऱ्या बाजूला जमिनी ह्या नापीक बनल्या। या हरित क्रांतीमध्ये या उत्पादन वाढवण्यामध्ये जी काही आपण महाराष्ट्रामध्ये संकरित ज्वारी वापरली, भारतामध्ये पंजाब हरियाणा असेल इथून सुरुवात झाली, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गहू पिकाचा वापर केला आणि याच्या पुढे आपण जगामध्ये भात पिकांमुळे हरित क्रांती घडली आपण पाहतो। महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांनी हरित क्रांती घडवली म्हणून यांना आपण महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक म्हणतो। भारतामध्ये मानाकोंबू सदाशिवम स्वामीनाथन यांनी हरित क्रांती घडवली म्हणून आपण यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतो। आणि जगामध्ये डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी हरित क्रांती घडवली म्हणून यांना आपण जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणतो। या हरित क्रांतीचे आपण दोन्ही अँगलनी ज्यावेळेस आपण विचार करतो भावांनो, त्यावेळेस आपल्याला
दोन्ही गोष्टी पाहणं खूप गरजेचे असतात. कारण की आपण फक्त कुठल्याही गोष्टीचा फायदा पाहतो आणि ज्या वेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा मिळत असेल तर आपण काय करतो, त्या गोष्टीचे जे काही साईड इफेक्ट आहेत ते आपण सहन करायला लागतो. मग आपल्या या जमिनीबद्दल आणि आपल्या पिकांबद्दल सुद्धा याच गोष्टी घडल्या. हरित क्रांतीमधून एवढं उत्पादन मिळायला लागलं, परंतु कालांतराने या जमिनी नापीक होऊ लागल्या. वेगवेगळे कीटकनाशक वापरू लागलो, वेगवेगळे रसायन वापरू लागलो. याच्यामुळं जमिनीचा पूर्ण जो काही पोत आहे तो पोत खराब होऊ लागला आणि जमिनी त्याच्या निकृष्ट दर्जाकडे हळूहळू जायला लागल्या. मग काय होतं, भारत स्वतंत्र होऊन आज 75 वर्ष कंप्लीट झाली. भारताचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय आणि ह्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आपण वेगवेगळे उपक्रम शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे आणि त्याच्यामध्ये एक संजीवनी म्हणजे जमिनीसाठी एक कुठेतरी पिकांसाठी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बाब आपल्या समोर येते, ते म्हणजे नॅनो युरियाची. आता ह्या नॅनो युरियाबद्दल तुम्हाला मी सांगतो, आपण आतापर्यंत युरिया खत वापरलंच. आपण वापरलं नाही असं नाहीये. 46% नत्र खत असलेलं, नत्राचं प्रमाण असणारं हे युरिया खत आपण वापरलं, जे इफ्को कंपनीनं आणि इतर कंपन्यांना तयार केलेलं हे युरिया खत आपण पिकांसाठी वापरलं. डायरेक्टली डोस दिला, डायरेक्टली पिकांना लागू झालं. परंतु 2019-20 मध्ये या नॅनो युरियावरती अनेक 11,000 पेक्षाही जास्त क्षेत्रीय चाचण्या करण्यात आल्या आणि आपल्याला नॅनो युरिया हे शेतकऱ्यांसाठी देण्यात आला. मग आपण बघूया हे नॅनो युरियामुळं आणि ते रासायनिक खत जे आहे आपण पाहतो, कारण की युरिया खत आहे, त्या युरिया खताची ही नॅनो युरिया जी बॉटल आहे ही लिक्विड स्वरूपात दिलेली ही बरोबरी करू शकते का? आपल्या कृषी सेवक परीक्षेमध्ये, ग्रामसेवक भरतीमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, परीक्षेमध्ये आपल्याला एक प्रश्न येणार आहे, हे याच्यावरती काळ्या दगडावरची भगवी रेषा आहे, मी तुम्हाला सांगेल, याच्यामध्ये काही शंका नाही. मग याच्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगत असताना एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आज आपण खताचा विचार करतो, आपल्याकडे 3 प्रकारची खतं आहेत. आता 3 प्रकारची खतं मास्तर कोणकोणती मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवलंय. यामध्ये एक पडतं आपल्याला सेंद्रिय खते, दुसरा क्रमांक लागतो रासायनिक खते आणि तिसरा क्रमांक लागतो जैविक खतांचा. रासायनिक खतामध्ये आपण भर खते आणि वर खते, याच्यामध्ये हाडाचे खत, मासळीचे खत, सगळे पेंडी वगैरे सगळ्या पाहून घेतल्या. आणि रासायनिक खतामध्ये आपण पाहतो नत्रयुक्त खते, स्फुरदयुक्त खते, पालाशयुक्त खते आणि मिश्र खत आणि संयुक्त खत असे प्रकार पाहतो. आणि आपण जे काही वातावरणाशी संलग्न आहेत, वातावरणाला मदत करणारे जी जैविक खतं आहेत ते आपण पाहिले. रायझोबियम, ॲझॅटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर, ॲझोस्प्रिलम, आपण याच्यामध्ये जी काही निळे हिरवे शेवाळ शेतीसाठी उपयुक्त असलेले निळे हिरवे शेवाळ वेगवेगळे गट आपण पाहिले. त्याच्यामध्ये आपल्याला हा नॅनो युरियाचं टेक्नॉलॉजी काय आहे, ही नॅनो टेक्नॉलॉजी काय आहे, हे आपण एक ओझरत अभ्यासाच्या बाबतीमध्ये अभ्यासासाठी आपण हे जी काही अभ्यास करतोय, नाहीतर आपण कुठल्या ब्रँडची जाहिरात नाही करत, आपल्या कृषी सेवक परीक्षेमध्ये येणार आहे म्हणून आपण याचा अभ्यास करायचं ठरवलेलं आहे. आता हे नॅनो युरिया काय आहे, बारीक गोष्टी मी तुम्हाला सांगतो दादांनो. ह्या नॅनो युरियामध्ये ही जे इफ्को युरिया आहे, ही इफ्को एक कंपनी आहे. इफ्को ही खत उत्पादन कंपनी आहे. 1885 मध्ये जी खत कायदा झाला, या कायद्याला अनुसरून ह्या कंपनीवर नियंत्रण ठेवलं जातं. ही कंपनीचा ब्रँड, हे युरिया कंपनी जे काही नॅनो युरिया आहे, नॅनो युरिया कोणती कंपनी तयार करते इथं असा प्रश्न येतो. तर नॅनो युरिया ही इफ्को कंपनी आपल्याला तयार करून देणार आहे. मग याच्यामध्ये ही नॅनो युरिया ही इफ्को कंपनी तयार करणार आहे, ते पण कलोल या ठिकाणच्या युनिटमध्ये. हे कलोल कुठे आहे, तर हे गुजरातमध्ये आहे. फक्त भारतामध्ये हे कलोललाच हे जी काही ही बॉटल तुम्हाला दिसते बघा नॅनो युरियाची, ही बॉटल त्या ठिकाणी तयार होणार आहे. आता हे काय आहे, इफ्को नॅनो युरिया ही नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित क्रांतिकारी एक कृषी इनपुट आहे असं आपण म्हणतो. आणि हे आपल्याला ही बॉटल जी आहे, ही बॉटल आपल्याला नायट्रोजन उपलब्ध करून देते.
काय करून देते, नायट्रोजन उपलब्ध करून देते. म्हणजे यामध्ये या नायट्रोजन कणांचा आकार जे काही युरिया ह्या कणांचा आकार जे आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, एक लक्षात ठेवा, सुमारे ह्यांचा आकार 20 ते 50 mm पर्यंत बदलतं. किती? 20 ते 50 mm पर्यंत या कणांचा आकार बदलत असतो. लक्षात ठेवा, हे नॅनो युरिया नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित असलेलं एक कृषीचं एक इनपुट किंवा कृषीचं एक आपण म्हणू शकतो हे विज्ञान आहे. हे एक काय म्हणू शकतो आपण, हे एक बॉटल आहे 500 मिलीची. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगत असताना एक लक्षात ठेवा, एक नॅनो युरिया वनस्पतीसाठी जैविकतः उपलब्ध आहे. कणांचा आकार 20 ते 50 mm पर्यंत बदलत जातं. नेमकं काय होतं त्याच्यावरती आपण लक्ष देऊ. या इफ्को कंपनीनं तयार केलेल्या नॅनो युरियाचे काही फायदे आहेत बघा. शेती करणे सोपे आणि शाश्वत करणे सोपे. ही नॅनो टेक्नॉलॉजी आहे आणि नॅनो टेक्नॉलॉजी फायदे तर असणारच. आता मला सांगा, यांनी असा दावा केलेला आहे, ह्यांनी भरपूर असे दावे केलेले आहेत. तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होईल, तुम्ही हवामानाबरोबर जगाल, असे विविध ही कंपनी दावा करते. पण सत्यता काय आहे ते आपण पडताळून पाहू. आता यामध्ये हिने काय काय दावे केलेले आहेत. याने सांगते की जास्त पीक उत्पादन, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल. म्हणजे जास्त पीक उत्पादन म्हणजे यांनी असं सांगतंय, ज्यावेळेस यांनी 2019-20 मध्ये 11,000 क्षेत्रीय चाचण्या केल्या, त्याच्यामध्ये असं सांगितलं की पीक उत्पादन वाढलंय. मग ह्यांनी असं सांगतंय शेतकऱ्याचं उत्पादन 1 एकरमध्ये या खतांमुळे 2,000चं उत्पादन, एका एकरचं सांगतोय मी, 40 गुंठ्याचं सांगतोय, 2,000 उत्पादन वाढेल बनते. उत्तम अन्न गुणवत्ता म्हणजे तुम्हाला जे रासायनिक खतांमुळे तुम्हाला जे आजार होणार होते, जे काही त्या पिकांवरती जे इफेक्ट होत होता तो पूर्णतः टळेल असं हे दावा करतायत. आणि यामध्ये रासायनिक खताचा वापर कमी करणे, अनुकूल वातावरण, पोषक वातावरण देणे, साठवणे आणि वाहतूक करणे सोपे. आता मला सांगा, ही बॉटल आहे, आता जी तुम्हाला मी बॉटल दाखवली आहे, ती बॉटल काय करते भावांनो, ती बॉटल साधारणतः एका युरिया खताची जी गोणी आहे त्याची बरोबरी करते. म्हणजे एका युरिया खताला किती जागा लागते, खूप मोठी जागा लागणार होती. मग त्या जागेचं आपण काय करतो, ती जागा गोडाऊन मध्ये साठवणुकीची जी काही आहे ती साठवणूक आपली जी काही वाचते असं ही कंपनी दावा करते. आणि खरं आहे, युरिया खताची गोणी आपल्याला डोक्यावर घेऊन जाणं खूप हे अवघड जात होतं. मग हे एक बॉटल, एक साधारणतः एक छोटी बॉटल आहे, पिशवीमध्ये बी घेऊन आपण ते जाऊ शकतो. आता बघा, हे काय आहे, जास्ती उत्पादन यांनी सांगताय, दावा करते. काय दावा करते असं सांगतो मी तुम्हाला. आता बघा, यामध्ये एक पिकांना सहज उपलब्ध होता असं यांनी सांगताय. 2019-20 मध्ये यांनी सांगते सरासरी उत्पादनामध्ये हे ज्यावेळेस यांनी 11,000 क्षेत्रीय चाचण्या केल्या तर हे एक साधारणतः 8% उत्पादन वाढतंय असं यांनी दावा केलेला आहे. लक्षात ठेवा, IMP आहे, या 8% याच्या उत्पादनामध्ये वाढ होते. यामध्ये एक तुम्हाला सांगायचं, हे सुरक्षित पिकं तर असणार आहेत. याच बाबत साठवणे आणि वाहतूक करणे तुम्हाला सांगितलं. यामध्ये लॉजिस्टिक आणि गोदाम खर्चाच्या बाबतीमध्ये हे तुम्हाला मदत होऊ शकते असं सांगताय. नॅनो युरियामध्ये तुम्हाला सांगतो, नॅनो युरिया काय आहे, खताचा यामध्ये आपण म्हणताय की नायट्रोजन युक्त खतांचा वापर तर्कसंगत करते. यामध्ये अनेक यांनी सांगितलंय, नॅनो युरियाची एका बाटलीत 500 मिली, लक्षात ठेवा हे IMP क्वेश्चन आहे, नॅनो युरियाच्या एका बाटलीमध्ये 500 मिली वर्धित वापर कार्यक्षमता किमान एक बॅग पारंपरिक युरिया बदलू शकते. म्हणजे याचं असं म्हणणं आहे की आमची 500 मिलीची बॉटल एका जी युरिया खताची एक गोणी होती, जे एक पोतं होतं, त्याची बरोबरी करू शकतं असं ह्यांचं मत आहे. त्याचबरोबर या नॅनो युरिया ह्यांनी असं सांगताय, इफ्को नॅनो युरियाच्या वापराने शेतीची शाश्वत आणि पर्यावरण सुरक्षा सुनिश्चित केली जाऊ शकते. म्हणजे जी काही साईड इफेक्ट होणार आहेत तुमच्या जमिनीवरती, ज्या जमिनी नापीक होणार आहेत, हे होऊ शकणार नाही असा आम्ही दावा करतोय असं सांगताय नॅनो युरिया. एवढं भारी आहे राव. आता बघा, यामध्ये यांनी असं पण सांगताय की मोठ्या प्रमाणामध्ये युरिया अतिरिक्त वापर आणि संबंधित अस्थिरीकरण तसेच लिचिंग रन ऑफ लॉस कमी करते. म्हणजे तुम्हाला मी जी काही धूप आहे, मृदा धूप तुम्हाला सांगितलं बघा, मी धूप USLE सॉइल
युनिव्हर्सल सॉइल लॉस इक्वेशन USLE ही संज्ञा सांगितली होती. धूप जमिनीची धूप एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे आपण अपक्षरण आणि निक्षेपण असं म्हणू शकतो, म्हणजे जमिनीची झीज होणे असंही म्हणू शकतो. याला आपण ही जी काही कमी प्रमाणामध्ये या युरिया खतांमध्ये होऊ शकते, ही तर लक्षात ठेवा. आता बघा यांनी काय म्हणताय, नॅनो बायोटेक्नॉलॉजिकल रिसर्च सेंटर कोठे आहे? IMP आहे. आता हे रिसर्च सेंटर कुठे आहे? आता बघा काय म्हणताय, इंडिया, आता इफ्को कंपनीचं हे बघा, ही इफ्को कंपनी आहे. आता इफ्को कंपनी नॅनो काय म्हणते, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेडने हे कलोल हे बघा, कलोल लक्षात ठेवा, कलोल हे गुजरात मधलं ठिकाण आहे. या ठिकाणच्या ह्यांच्या फॅक्टरीमध्ये, या कंपनीमध्ये ह्याचं ब्रँड इथं उत्पादित होतं. आणि यामध्ये तुम्हाला सांगतो, येथील युनिटला इफ्को नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरची स्थापना केली. म्हणजे याचा अर्थ असा होतो की नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर हे कलोलला आहे. कलोल गुजरातमध्ये. जसा तसा प्रश्न येऊ शकतो, नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर कोठे आहे असा प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर यामध्ये वनस्पती पोषण संरक्षणातील वर्तमान आणि भविष्यातील आव्हाने हाताळण्यासाठी सीमावर्ती संशोधन करणारे हे NBRC जी काही आहे, नॅनो बायोटेक्नॉलॉजिकल रिसर्च सेंटर, हे आपण याला NBRC म्हणतो. हे जी काही आहे, हे बायोटेक्नॉलॉजीवर आधारित संशोधित केंद्रित करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे याच्यावरती संशोधन होतं. हे जे डॉक्टर रमेश रालिया, हे तुम्हाला संशोधन करताना कोण दिसत आहेत? डॉक्टर रमेश रालिया हे दिसत आहेत. याला आपण नॅनो युरियाचे जनक म्हणतो. हे कलोलच्याच फॅक्टरीमध्ये हे संशोधन करतायत. हे मूळचे राजस्थान मधले आहेत. राजस्थानमध्ये नेहमी शेतकरी कुटुंबातच त्यांचा जन्म झाला, कारण की ध्येयवेडे लोक असतात. आणि आज त्यांनी हे नॅनो युरिया उपलब्ध करणार जगातला आपला भारत 1 नंबरचा देश आहे. म्हणजे नॅनो युरिया अनेक देशांनी या नॅनो युरिया, ब्राझील आले, अनेक देश आले की नॅनो युरिया नेमकं कन्सेप्ट काय आहे आम्हाला सांगा, नॅनो युरिया काय आहे हे आम्हाला सांगा. याच्यावरती एवढं मोठ्या प्रमाणामध्ये झालं संशोधन झालं. आणि हे जे काही नॅनो युरिया आहे, हे इफ्को नॅनो युरिया बद्दल आपण तुम्हाला सांगतो. हे काय आहे बघा, हे बघा नॅनो युरियाची बॉटल बघा, 500 मिलीची आहे, फक्त 500 मिली आहे, 500 मिलीची बॉटल आहे. नॅनो जे इफ्को युरिया द्रव ही जगातील पहिली नॅनो फर्टिलायझर आहे. भारत सरकारच्या खत नियंत्रण आदेश 1985 द्वारे अधिसूचित करण्यात आलेली आहे. यामध्ये नॅनो युरियामध्ये IMP पोराहो लक्षात ठेवा 4.0% एकूण नायट्रोजन आहे. 0.4% एकूण 4.0% माफ करा, 4% जवळपास 4% आपण म्हणू शकतो. 4% याच्यामध्ये नायट्रोजन असतं. आणि यामध्ये या नायट्रोजन कणांचा आकार 20 ते 50 mm पर्यंत बदलतो. तुम्हाला विचारलं जातं नॅनो युरिया नायट्रोजन कणांचा आकार किती आहे, तर आहे 20 ते 50 mm पर्यंत बदलतं. नॅनो युरिया त्याच्या लहान आकारामुळे, इथं बघा लक्षात घ्या, आणि जास्त वापर कार्यक्षमतेमुळे झाडाला नायट्रोजन उपलब्धता वाढवते. डायरेक्टली लहान आकार आहे त्याच्यामुळे सहज उपलब्ध होऊ शकतं असं सांगितलं जातं. आता यामध्ये बघा तुम्हाला सांगायचं म्हणजे ही नॅनो युरियाची बॉटल आहे. आपल्याला नॅनो युरिया घ्यायचा आहे, ठरवलंय तुम्ही नॅनो युरिया आम्हाला घ्यायचंय मास्तर, नॅनो युरिया आम्हाला वापरायचं आहे, आम्हाला परीक्षेमध्ये बी उत्तर लिहायचं आहे. आता नॅनो युरिया वापरत असताना बघा एक लक्षात ठेवा, हे ब्रँड आहे. ब्रँड कोणाचा आहे, तर हे इफ्कोचा ब्रँड आहे. बघा हे याच्यावरच क्वेश्चन येईल. उत्पादनाची मात्रा प्रति बॉटली 500 मिली, एक बॉटल 500 मिलीचीच असणार. पोषक सामग्री प्रति बॉटल 4%, 4%. शिपिंग वजन प्रति बाटली 560 ग्रॅम. शिपिंग वजन बॉटली सहित वजन 560 ग्रॅम आहे. 560 ग्रॅम वजन पूर्ण बाटलीचं जे काही तुम्ही जर पाठवायचं ठरवलं तर त्या बाटलीचं वजन शिपिंग चार्ज किती आहे 560 ग्रॅम आहे. त्याची किंमत किती आहे, फक्त 225 रुपये. IMP करा. नॅनो युरियाची एक बॉटल किती रुपयाला भेटणार, 225